नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा संदेश कुंजीर, अध्यापक महाविद्यालय वडगाव, BEdच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठीची एक सुंदर अशी निरोप कविता. ही कविता लिहिली आहे पद्मा गोळे यांनी आणि ही कविता आपल्याला इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात पाहावयास मिळते. या कवितेचं नाव आहे निरोप. पद्मा गोळे यांनी ही कविता लिहिलेली आहे. पद्मा गोळे यांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर तो आहे 1913 ते 1998. प्रसिद्ध कवयित्री म्हणून त्या नावलौकिकाला आल्या. निहार, स्वप्नजा, प्रीतिपथावर, आकाशवेडी, श्रावणमेघ इत्यादी कविता संग्रह त्यांचे खूप गाजलेले आहेत. नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न इत्यादी नाटिकाही त्यांच्या खूप प्रसिद्ध आहेत. वाळवंटातील ही वाट ही त्यांची एक सुप्रसिद्ध अशी कादंबरी आहे. प्रस्तुत कवितेत आपल्याला रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयी आईच्या अंतःकरणात विविध भावनांचे केलेले चित्रण कवयित्रीने केलेले पाहावयास मिळते. निरोप. बाळ चाललासे रणा, घरा बांधिते तोरण. बाळ चाललासे रणा, घरा बांधिते तोरण. पंच प्राणाच्या ज्योतीने तुझे करीते औक्षण. पंच प्राणाच्या ज्योतीने तुझे करीते औक्षण. आता या कडव्यामध्ये प्रथम आपल्याला काय कठीण शब्द आलेले आहेत हे आपण पाहूयात. पहिला शब्द आहे रणा. रणा म्हणजे काय? रणांगणात म्हणजेच युद्धाच्या अंगणात. दुसरा शब्द आलेला आहे तोरण. तोरण म्हणजे काय? तर शुभ प्रसंगी घराच्या चौकटीला लावली जाणारी माळ, ही फुलांची माळ म्हणजेच तोरण होय. आणि पुढचा कठीण शब्द आहे पंचप्राण. पंचप्राण म्हणजे काय? तर प्राण, अपान, व्यान, उदान असे 5 प्राण जे असतात त्या मिळून जो असतो तो त्याला म्हणतात पंचप्राण. पंचप्राणाची आरती. पंचप्राणाची आरती म्हणजे काय? सर्वस्व देऊन केलेली आरती. औक्षण. औक्षण म्हणजे काय? पंच आरतीने ओवाळणे. 5 आरत्यांचा समूह असतो त्याने ओवाळणं म्हणजेच औक्षण करणं होय. आता या कवितेतील या पंक्तीमध्ये कवयित्रीला काय सांगायचे आहे पहा. जेव्हा देशाच्या सीमेवर युद्धजन्य अशी परिस्थिती असते, आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरुण सैनिक घरदार सोडून रणांगणावर जातात. या सैन्यांमागे त्यांच्या कुटुंबियाचे, विशेषतः आईचे मोठे त्याग दडलेले असतात. आई आपल्या मुलाला जीवापेक्षा देश मोठा आहे हे शिकवते. मुलाला लढायला जात असताना आईच्या मनातील भीती, काळजी, दुःख हे सारं असतंच. तरीही ती आपल्या भावनांना लपवून मुलांना धैर्य देण्याचे काम करते. देशासाठी लढणारा सैनिक हा केवळ योद्धा नसून आईच्या संस्काराचे परिणाम असतात. अशा आईच्या मनातील भावना या कवितेच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळते. पहिल्या कडव्याचा अर्थ आपण जाणून घेऊयात. या कडव्यात काय म्हणायचं आहे? या कडव्यात आई म्हणते आहे, आपल्या मुलाला बाळ म्हणून हाक मारते आहे. मुलगा युद्धावर जात असल्याने आई काळजीने त्याच्याकडे पाहत आहे. आपल्याला शेजारच्या चित्रात दिसतच आहे. आई काय करते आहे? बाळाकडे काळजीने पाहत आहे. तिचे 5ही प्राण जणू त्याच्यावरतीच केंद्रित झालेले आहेत. तिला दुसरं आता काहीच दिसत नाहीये. तिला फक्त आता दिसतंय तिचं युद्धावर जाणारं बाळ. मुलगा रणांगणावर जाणार याची जाणीव आईला आहे. रणांगणावर जाणार याची जाणीव आईला आहे. पाहूयात. असं हे कडवं आहे. आता पुढच्या कडव्याचा अर्थ काय आपण पाहूयात. ते
याच विक्रमी बाहूंनी स्वातंत्र्यता राखायची, याच विक्रमी बाहूंनी स्वातंत्र्यता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची, शांती उद्याच्या जगाची. आता या काव्य पंक्तीत आलेले कठीण शब्द काय आहेत? विक्रमी. विक्रमी म्हणजेच काय? पराक्रमी. बाहू, बाहू म्हणजे हात, आणि राखायचे म्हणजेच काय? रक्षण करणं. विसावे म्हणजे विश्रांती घेणं. हे या कडव्यातील कठीण शब्द आहेत. आता या कडव्याचा अर्थ आपण थोडक्यात पाहूयात. या या कडव्यात आई मुलाला शौर्याबद्दल अभिमान व्यक्त करते. या कडव्यात आई आपल्या मुलाच्या शौर्याबद्दल अभिमान व्यक्त करते. ती म्हणते की तुझ्या पराक्रमामुळे या देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे. तुझ्या पराक्रमामुळे या देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे. युद्धात जरी विनाश घडत असेल तरी त्याचा मागचा उद्देश हा शांतता प्रस्थापित करणं हाच असतो. तिच्या मनात दुःखांपेक्षाही अभिमान अधिक आहे. या युद्धावर जाणारे आपल्या मुलगा जाणार आहे याबद्दल तिच्या मनात दुःख नाहीये, तर त्याचा अभिमान ती जास्त बाळगती आहे. त्यामुळे ती मुलाला धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणाही देत आहे. या कडव्यात आपल्याला आईच्या अभिमानाची, मुलाबद्दलच्या असणाऱ्या शौर्याच्या अभिमानाचा आपल्याला इथे उल्लेख दिसतो आहे. या पुढचं कडवं आहे, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, महाराष्ट्र कन्या धर्म जाणीते वीराचा. तर या कडव्यात तसा कठीण असा शब्द काहीच नाहीये. महाराष्ट्र कन्या म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर महाराष्ट्र कन्या म्हणजे काय? पराक्रमी स्त्रियांचा वारसा असणारी महाराष्ट्राची वीर माता म्हणजेच महाराष्ट्र कन्या होय. आता या कडव्यात काय म्हणतीये? आई म्हणतीये की मी माझ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आणणार नाही. मी माझ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आणणार नाही. मला वीर पुरुषांचा धर्म म्हणजे कर्तव्य, शौर्य, देशासाठी बलिदान करणं आणि देणं हे माहिती आहे. जसं एखादी आई आपल्या मुलाला शाळेत पाठवताना रडत नाही. जशी एखादी आई आहे ना आपल्या मुलाला शाळेत पाठवते, त्यावेळेस ती रडत नाही. कारण तिला शिक्षणाचं महत्त्व माहिती असतं, की शाळेत जरी तो माझ्यापासून लांब जाणार असेल तरी त्याच्या आयुष्यासाठी हे शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे हे तिला माहित असतं. तसंच आई मुलाला युद्धावर पाठवताना सुद्धा रडत नाहीये, कारण तिला माहितीये आपल्या देशासाठी हे युद्ध किती महत्त्वाचं आहे. या ओळीमध्ये आईचा धीर, अभिमान आणि संस्कार दिसून येतात. ती दुःख लपवतीये, कारण तिच्यासाठी देश आणि कर्तव्य हे नेहमीच मोठं आहे. पालक आपल्या मुलांना कठीण स्पर्धेसाठी पाठवतात बघा. पालक काय करतात? आपल्या मुलांना जेव्हा एखाद्या कठीण स्पर्धेसाठी पाठवतात, तेव्हा त्यांच्या मनात भीती असले तरी पण ते काय सांगतात? हसून निरोप देतात आणि काय सांगतात? घाबरू नकोस, कारण ते मुलांच्या भविष्यासाठी योग्य आहे हे ते जाणतात. महाराष्ट्रात जसं शिवरायांच्या काळापासून वीरत्व, त्याग आणि स्वराज्य ही परंपरा आपण पाहत आहोत. ही आई त्याच परंपरेचे प्रतिनिधित्व करते, असं आपल्याला या कवितेतून पाहायला मिळतं. जसे शिवाजी महाराजांची आई जिजाबाई त्यांना शौर्याचे संस्कार दिले, तशीच ही सुद्धा आई तिचा वीरधर्म जाणते आणि आपल्या मुलाला युद्धावर जाण्यासाठी तयार करते आहे. पुढचं कडवं आहे, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, मीच लावून ठेवलिया तुझ्या तलवारीची धार. हुंदका म्हणजे काय? गहिवर, म्हणजे रडू आलं तरी रडायचं नाही, त्यातल्या दाबून ठेवणं, त्याला काय म्हणतात? हुंदका. तर या कवितेचा अर्थ काय आहे? आई म्हणते मी रडणार नाही, हुंदका देखील काढणार नाही, कारण मीच तुला लढायला तयार केलेले आहे. तुझ्या तलवारीला धार लावणं म्हणजेच तुला धैर्य, शौर्य, देशप्रेम आणि कर्तव्याची शिकवण देणे, हे मी तुझ्यासाठी केलेलं आहे. इथं तलवार म्हणजे काय? शस्त्र नाही बरं का. इथं कवयित्रीला तलवार म्हणजे शस्त्र म्हणायचं नाहीये, तर तलवार म्हणजे काय? संस्कार, धाडस आणि आत्मविश्वास
याचं प्रतीक म्हणजे तलवार आहे. आईचे मन दुःखी असले तरी ते व्यक्त करत नाही. आईचं मन इथं जरी दुःखी असलं तरी पण ती ते तिचं दुःख व्यक्त करत नाही. कारण तिने आपल्या मुलाला वीर बनवलेले आहे. त्यामुळे तो देशासाठी लढायला जातो. त्याचा तिला अभिमान आहे. रडून त्याचे धैर्य कमी व्हावे असं तिला मुळीच वाटत नाही. म्हणून एखादा विद्यार्थी पहा, एखादा विद्यार्थी जेव्हा मोठ्या स्पर्धेत जातो, आई वडिलांना काळजी वाटते, पण ते रडत नाहीत. ते म्हणतात, तू तयारी केली आहेस, आत्मविश्वासाने पुढे जा. यालाच काय म्हणतात? तलवारीला धार लावून असं म्हणतात. असं समजा की तुमच्या शाळेमध्ये एखादी वक्तृत्व स्पर्धा आहे. काय? आणि तुम्हाला स्टेजवर जाऊन बोलायची खूप भीती वाटतेय. तुम्हाला असं वाटतंय मला जमणार नाहीये, जमणार नाहीये. पण आई तुम्हाला काय म्हणती? घाबरू नकोस. काही होणार नाहीये. मी तुझ्या पाठीशी आहे. सगळं काही तू करू शकतोस. असं आई काय म्हणते म्हणते की नाही? म्हणजेच ती काय म्हणते आपल्याला एक मानसिकदृष्ट्या आपल्याला मजबूत बनवते. त्याचप्रमाणे इथं आई सुद्धा त्याला म्हणतीये, मजबूत बनवतीये देशासाठी लढण्यासाठी, जाण्यासाठी. बरोबर आहे? चला तर आता पुढचं कडवं पाहू. अशुभाची सावली ही नाही पडणार येथे. अशुभाची सावली ही नाही पडणार येथे. अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. पहा मगाशी मी तुम्हाला जिजाबाईंचं उदाहरण दिलं. हेच त्याचाच संदर्भ इथं आहे पहा. अशुभाची सावली पडणं म्हणजे अमंगल अशी घटना घडणं किंवा एखादी वाईट अशी घटना घडणं. जिजा म्हणजे कोण माहितीये तुम्हाला? जिजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई. त्यांना काय म्हणतात? जिजा, जिजाऊ. इथं कवयित्रीनं त्यांचं नावाचा थोडासा शॉर्टकट केलाय जिजा. आता लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे काय? कोण? लक्ष्मी म्हणजे आपण देवी लक्ष्मी नाही. लक्ष्मी म्हणजे या कवितेने या अर्थात कवयित्रीने लक्ष्मी हा शब्द झाशीची राणी लक्ष्मीबाई याच्याशी लावलेला आहे. बरोबर आहे. जसं जिजाऊंनी आपल्या शिवाजी महाराजांना लहानपणापासून युद्धासाठी पारंगत केलं, त्यांना त्याच्यावरती प्रशिक्षण दिलं, त्याच्यासाठी तयार केलं. म्हणजेच एका पुत्राला घडविण्यामागे, एक राजा घडविण्यामागे ती जिजाऊंचा हात हात होता. तसंच लक्ष्मीबाईंचं इथं उदाहरण दिलं जातं. कारण लक्ष्मीबाईंनी आपला स्वतःचा मुलगा पाठीला बांधून त्या लढाई करत होत्या. मुलाचं आता माझ्या कसं होईल, काय होईल याची त्यांना कधीच काळजी नव्हती. या कडव्यामध्ये काय म्हणायचं तुम्हाला सांगतो थोडक्यात. आई मुलाला धीर देते. ती म्हणते की तू काळजी करू नकोस. तुला कोणत्याही अडचणी येणार नाही. मी स्वतःहून तुला सांगते. तुझ्यावर देवाचा आणि माझा आशीर्वाद आहे. म्हणजेच आई आपल्या मुलाला देशसेवेसाठी जाताना आशीर्वाद, विश्वास आणि मानसिक बळ देते आहे. एखादं मूल जेव्हा पहिल्यांदाच पहा आईपासून लांब जात असते. एखादी शैक्षणिक सहल आहे. एखाद्या अं, दिवस तो मुक्कामी बाहेर चाललेला आहे. पहिल्यांदाच तो आईपासून लांब जात आहे. त्यावेळेस तो काय असतो थोडासा घाबरलेला असतो. तेव्हा आई काय म्हणते, काळजी करू नकोस, नीट वाग, शिक्षकांचं ऐक, तुला काहीच त्रास होणार नाही. मी तुझी घरी वाट पाहत राहील. पण तू या शैक्षणिक सहलीसाठी जा. कारण आईला माहिती असतं, ही शैक्षणिक सहल त्याच्यासाठी, त्याच्या भविष्यासाठी खूप महत्वाची आहे. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी. शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. या कडव्यामध्ये काय म्हणतात ये आई काय म्हणतीये मुलासाठी देवाकडे प्रार्थना करते आणि ती काय म्हणती तुझ्या शस्त्रांना म्हणजे हातातलं जे काम घेतलेलं आहे त्यांना देव ही शक्ती देवो, ताकद देवो, तू धैर्याने लढण्यासाठी सक्षम हो. तुझ्या मनात नेहमी शिवरायांसारखे शौर्य, धाडस आणि स्वराज्याची भावना असो. शिवरायांच्या मनामध्ये कधीही कपट आलं नाही. ते फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी लढले, आपल्या मातृभूमीसाठी लढले. तशीच भावना तुझ्यामध्ये कायम असू देत. म्हणजेच आई आपल्या मुलाला शारीरिक ताकदच नाही देत,
तर ती काय मानसिक बळ सुद्धा देते आणि आदर्श विचार मिळवावेत, त्यांनी आदर्श विचार त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी रुजवावेत यासाठी ती इच्छाही व्यक्त करते. शाळेत एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाषणात सपोज तुम्ही भाग घेतला तर आई वडील तुम्हाला काय म्हणतात, तू अभ्यास केला आहे, तुझ्यामध्ये शब्दांची ताकद आहे, तुझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, तुझ्यामध्ये थोर व्यक्तींचे आदर्श 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 आहेत. याचाच अर्थ काय, तर ते काय म्हणतात, त्याला शक्ती देतात, धैर्य देतात, आदर्श विचार देण्याची शुभेच्छाही देतात. या शेवटच्या कडव्यात कवयित्री म्हणतात आहे, धन्य करी माझी कूस येई विजयी होऊनी, पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरविन, पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरविन. कूस धन्य करणं म्हणजे काय, जन्म सार्थकी लावणं. म्हणजे ज्या आईच्या पोटी जन्म घेतला आहे त्या आईला अभिमान वाटावा असं काम करणं म्हणजे कुस सार्थकी कुस धन्य करणं होय. या कडव्यामध्ये अक्षरशः आईचे भावविश्व व्यक्त झालेले आहे. आई म्हणते की माझ्या पोटी जन्म घेतलेला मुलगा जेव्हा विजयी होऊन परत येईल तेव्हा माझी कूस आणि मातृत्व धन्य ठरेल. मी स्वतःच्या हातांनी त्याचा अभिमानाने जेवायला वाढेल. म्हणजेच तुमच्या यशात आईला स्वतःचे मातृत्वाचा स्वार्थ झाल्यासारखं वाटतं. तिला मुलाबद्दल अभिमान आहे आणि त्याच्या विजयासाठी ती आतुरतेने वाट पाहत आहे. थोडक्यात काय, तर या कवितेमध्ये आईच्या प्रेमाची, तिच्या आशीर्वादाची, देशप्रेमाची ओळख आपल्याला होते. धैर्य, आत्मविश्वास, आशीर्वादाच्या इच्छा व्यक्त करतात. त्याला अपशकुनाची कुठलीही भीती न बाळगता आपले कर्तव्य पार पाडायला सांगते. त्याच्या मनात धैर्य, स्वराज्याची भावना आणि आदर्श विचार राहावेत अशी प्रार्थना करते. म्हणजेच या कवितेमध्ये आईचं प्रेम, मातृभक्ती आणि देशभक्ती याचा सुगम असा संगम झालेला आहे. ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा.